आणि म्हणून 100 वर्ष काम केलेल्या एका अत्यंत द्वेष पसरवणाऱ्या आणि धर्मांध लोकांनी 100 वर्ष काम करून ही सत्ता आणलेली आहे, सांस्कृतिक सत्ता. ती राजकीय सत्ता बदलू पण शकतो आपण, पण या सत्तेचं करायचं काय, या सांस्कृतिक सत्तेचं काय करायचं हे मोठं आव्हान आहे. आणि त्याला तत्वज्ञानाच्या क्षेत्रामधलं उत्तर देण्यासाठी आपल्याकडे अवैदिक परंपरा आहे, त्यातनं आपल्याला उत्तरं शोधावी लागतील. आपलं आहे ना, बुद्धापासून ते अगदी बाबासाहेबापर्यंत, ते पानसरे अण्णांच्या पर्यंत ज्यांनी ज्यांनी देशासाठी प्राण दिला आणि तत्वज्ञानासाठी प्राण दिलेला आहे. अण्णांनी काय शिपेसाठी प्राण दिला काय? कम्युनिस्ट पार्टी मोठी व्हावी म्हणून त्यांनी प्राण दिलाय का? अण्णांनी या देशाच्या सांस्कृतिक उत्थानासाठी प्राण दिलेला आहे. सांस्कृतिक उत्थान व्हावं, कारण अण्णांचं शेवटचं म्हणणं होतं की या देशामधले, या महाराष्ट्र मुलखामधले 5-50 सगळे इंटेलेक्च्युअल एकत्र करा, संभा, त्याला आपण कोंडून ठेवू 2 दिवस, आणि तुम्ही आम्हाला सांगा की या संघ परिवाराच्या दहशतीचं काय करायचं. ही बोललो क्या? त्याच्यानंतर त्यांचा खून झालेला आहे. राजकीय दृष्ट्या अण्णांचे विचार प्रगल्भ होते, त्याहीपेक्षा अण्णांना सांस्कृतिक राजकारण चांगलं कळलं होतं, म्हणून ते पुस्तक लिहिलेलं आहे. मृत्यूनंतरही त्या पुस्तकावर सातत्यानं चर्चा होती आहे, विरोध होतो आहे. जेवढी समज राजकारणाची, म्हणजे सांस्कृतिक राजकारणाची त्यांना होती, आज तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अगदी बुद्धापासून ते अण्णांपर्यंत आज जे सगळे शहीद आहेत, जे महामानव आहेत, त्यांनी जे काम केलं त्यातनं आपल्याला ती लाईन शोधावी लागेल आणि डिटेलमध्ये काय करायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये बाबा सोशल मीडियामध्ये काय करायला पाहिजे, शिक्षणामध्ये काय करायला पाहिजे, धर्माचं काय करायचं, तत्वज्ञानाचं मी तुम्हाला सांगितलं. पण ते यासाठी सांगितलं की सातारच्या साहित्य संमेलनामध्ये प्रत्येक जे संस्कृतीचं प्रत्येक क्षेत्र आहे त्याच्यामध्ये पर्याय कसे उभे करायचे नाही, आपण मूलगामी विचार करून कृती कार्यक्रम काढले पाहिजे. ते कृती कार्यक्रम देण्याचा माझा जास्तीत जास्त प्रयत्न आहे. एकाच मुद्द्यावर मी तिकडे बोला, ते तुम्ही तिकडे या, कारण तुम्ही हे अर्ध भाषण आहे माझं. तुम्ही इथंच ऐकायला ते मला म्हणतात गाणं मला, हा, पण तुम्ही तिकडे या आणि तिकडे येताना फक्त पुरुष येऊ नका, स्त्रियांना घेऊन या. आज बोलले कुंभार सर, पण एक स्त्री आपल्या बरोबर आहे, आपण समतेच्या गोष्टी बोलतो, आपल्यामध्ये खूप खूप प्रॉब्लेम आहेत, तर स्त्रियांना घेऊन या. पण त्यांची जी सांस्कृतिक अधिसत्ता आहे ती खतम होणं दीर्घकाळ लागेल. त्यासाठी काम करावं लागेल. त्यांचं जे सांस्कृतिक राजकारण, त्या सांस्कृतिक राजकारणाचं जोपर्यंत आपण निराकरण करत नाही की काय, तोपर्यंत आपल्याला, म्हणून आपल्याला पर्यायी तत्वज्ञानाचं पहिलं काम करावं लागेल. लॉंग टर्मला आपल्याकडे अवैदिक तत्वज्ञान आहे, कुंभार सरांनी बरोबर पकडलेलं आहे की एक अवैदिक परंपरा आहे ती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अगोदर चार्वाक आहे, चार्वाकाच्या आधी लोकधर्म आहेत, लोकधर्मानंतर चार्वाक आहे, बुद्ध आहे, महावीर आहे, त्याच्यानंतर पूर्ण भक्ती चळवळ आहे. भक्ती चळवळीनंतर शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि ती सगळी आपली माणसं आहेत, महात्मा ज्योतिराव फुले, बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, ही सगळी एवढी मोठी आपले संत परंपरेमध्ये सगळे कितीतरी संत आहेत, त्यांची नावं कुंभार सरांनी घेतली. ही आपली परंपरा आहे आणि हे सांस्कृतिक राजकारण या देशामध्ये स्थापन करण्याचं काम आम्ही केलंय. पण तुझं आहे, तुझं पाशी परी जागा चुकलाची, आपणच निर्मिक आहे ना. बुद्धानं तत्वज्ञानाच्या क्षेत्रामधली महत्तम क्रांती केलेली आहे. मी बौद्ध म्हणून सांगत नाही, मी आंबेडकरी चळवळीत आहे म्हणून सांगत नाही. गैरसमज, बुद्ध हा या जगातला महत्तम क्रांतिकारक आहे.